भारताच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल बोलताना ना एक असं दशक आहे ज्याकडे आपल्या फारसं लक्ष जात नाही. पण हे तेच दशक होतं जेव्हा प्रार्थना आणि विनंत्या मागे पडल्या आणि त्यांची जागा घेतली बॉम्ब आणि पिस्तुलांनी. हो, आपण बोलतोय 1907 ते 1917 या काळाबद्दल, ज्याला विरोधाचं दशक म्हटलं जातं. पण मग प्रश्न हा पडतो की ही स्वातंत्र्याची चळवळ जी अर्ज विनंत्यांवर चालत होती ती अचानक बंदुका आणि बॉम्बपर्यंत पोचली कशी? नेमकं काय घडलं असेल? चला, याच प्रश्नाचं उत्तर आपण या विश्लेषणात शोधूया. तर बघा, साधारण 1906च्या सुमारास स्वातंत्र्य सैनिकांची एक नवी तरुण पिढी पुढे येत होती आणि त्यांच्या डोक्यात एक गोष्ट अगदी स्पष्ट होती की हे जुने शांततेचे मार्ग आता चालणार नाहीत, ते पुरेसे नाहीत. आणि इथूनच एक मोठ्या बदलाची ठिणगी पडली. आणि हा फरक ना अगदी डोळ्यात भरण्यासारखा होता. एका बाजूला होते जुने मार्ग, म्हणजे अर्ज करा, विनंत्या करा, शांततेत मोर्चे काढा, आणि दुसऱ्या बाजूला होता हा नवा मार्ग, सशस्त्र प्रतिकार, गुप्त कटकार असताना आणि अगदी हत्यासुद्धा. म्हणजे हा बदल फक्त मोठा नव्हता, तो कमालीचा नाट्यमय होता. आणि म्हणूनच या काळाला आपण म्हणतो विरोधाचं दशक. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, हा काही उगाच केलेला अविचारी हिंसाचार नव्हता. नाही, उलट हा संघटित विरोधाकडून संघटित क्रांतीकडे टाकलेला एक अतिशय विचारपूर्वक उचललेला डाव होता. बरं, या क्रांतीची आग पेटली कुठे? तर त्याची पहिली ठिणगी उडाली बंगालमध्ये. हो, बंगाल त्या काळात या नव्या क्रांतिकारी चळवळीचं सगळ्यात मोठं केंद्र म्हणजे एपिसेंटर बनलं होतं. आणि या चळवळीच्या अगदी केंद्रस्थानी होती एक संघटना. नाव होतं अनुशीलन समिती. 1902 मध्ये प्रमोथा मित्तर, जतेंद्रनाथ बॅनर्जी आणि बारिंद्र कुमार घोष यांनी मिळून ही समिती सुरू केली. त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी युगांतर आणि संध्या प्रकाशसारखी वृत्तपत्र सुरू केली. आणि त्यांची काम करण्याची पद्धती भारी होती. म्हणजे फक्त शारीरिक प्रशिक्षण किंवा नैतिक शिक्षणच नाही, तर पैसा उभा करण्यासाठी चक्क स्वदेशी दरोडे टाकण्यासारखे धाडशी मार्गसुद्धा ते अवलंबत होते. आता स्वदेशी दरोडे ऐकून थोडं विचित्र वाटेल, नाही का? पण हे काही साधेसुधे दरोडे नव्हते. नाही, यामागे एक राजकीय हेतू होता. तो म्हणजे क्रांतीसाठी निधी, म्हणजे पैसा उभा करणं. आणि त्यांचं टार्गेट कोण असायचं? तर ब्रिटिश संस्था आणि त्यांना मदत करणारे श्रीमंत भारतीय. याचंच एक थरारक उदाहरण म्हणजे 1908चा मुझफ्फरपूर खटला. बघा, हा कट कसा रचला गेला. स्टेप 1, लक्ष्य निश्चित केलं गेलं. तो होता एक बदनाम मॅजिस्ट्रेट, किंग्सफोर्ड. स्टेप 2, मिशन सुरू झालं. प्रफुल्ल चाकी आणि खुदिराम बोस यांनी त्याच्या गाडीवर बॉम्ब टाकला. आणि मग आली स्टेप 3, त्याचे भीषण परिणाम. खटला चालवला गेला, फाशीची शिक्षा झाली आणि अनेक क्रांतिकारकांना जन्मठेपेसाठी काळ्या पाण्यावर पाठवण्यात आलं. आणि इथे एक आकडा आहे जो ऐकून अंगावर काटा येतो. 18. फक्त 18 वर्षांचे होते खुदिराम बोस जेव्हा त्यांना फाशी दिली गेली. विचार करा, भारताच्या सर्वात तरुण हुतात्म्यांपैकी ते एक ठरले. यावरूनच लक्षात येतं की या चळवळीतले तरुण किती टोकाचा त्याग आणि समर्पण करत होते. बंगालमध्ये जी ठिणगी पडली होती तिचा आता वणवा पेटायला सुरुवात झाली होती. ही क्रांतीची आग आता हळूहळू देशभर पसरत होती. हे क्रांतिकारी विचार आता भारताच्या कानाकोपऱ्यात मूळ धरू लागले होते. आणि ही लाट किती वेगाने पसरली ते बघा. महाराष्ट्रात वी दा सावरकरांच्या अभिनव भारतने पायाभरणी केली. आणि मग पुढे नाशिकमध्ये जॅक्सनच्या हत्येसारखं घटना घडली. तिकडे उत्तरेत पंजाबमध्ये लाला लजपतराय आणि लाला हरदयाळ यांनी जहाल विचारांना खतपाणी घातलं. थेट दक्षिणेत मद्रासमध्ये वंची अय्यर यांनी रॉबर्ट ॲश नावाच्या अधिकाऱ्याची हत्या केली. आणि विचार करा, थेट राजधानी दिल्लीत रासबिहारी बोस यांनी थेट व्हाईसरॉयवरच बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. म्हणजे असं वाटत होतं की संपूर्ण देश एकाच वेळी जागा होतोय. त्यावेळेच्या क्रांतिकारकांची भावना काय होती हे वी दा सावरकरांच्या मित्रमेळाच्या विचारांमधून आलेल्या या एका वाक्यात अगदी बरोबर दिसतं. ते म्हणायचे, आमच्याकडे शस्त्र नसतीलही, पण आम्ही निःशस्त्र तर नक्कीच नव्हतो. आमच्याकडे होती आमची जिद्द, आमची बुद्धिमत्ता आणि आमची अतूट इच्छाशक्ती. आणि खरं तर शस्त्रबळापेक्षा हीच त्यांची खरी ताकद होती, नाही का? पण थांबा, ही गोष्ट फक्त भारतापुरती मर्यादित नव्हती. नाही, हा लढा आता भारताच्या सीमा ओलांडून थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचला होता. भारताच्या स्वातंत्र्याचा संघर्ष आता एक ग्लोबल मूव्हमेंट, एक जागतिक चळवळ बनत चालली होती. आणि परदेशात तर घटना एकामागोमाग एक घडत होत्या. बघा, 1905 मध्ये लंडनमध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊस सुरू केलं, जे क्रांतिकारकांचं एक महत्त्वाचं केंद्र बनलं. मग 1909 मध्ये मदनलाल ढिंगरा यांनी तिथेच कर्झन वायलीची हत्या करून ब्रिटनमध्ये खळबळ उडवून दिली.
मग पलीकडे अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्कोमध्ये 1913 साली गदर पार्टीची स्थापना झाली. इतकंच नाही तर 1915 मध्ये जर्मनीमध्ये बर्लिन कमिटी आणि सिंगापूरमध्ये भारतीय सैनिकांनीच उठाव केला. म्हणजे हे जाळं अक्षरशः जगभर पसरलं होतं. यातल्या गदर पार्टीबद्दल थोडं बोलायलाच हवं. यांचं मुख्य केंद्र होतं अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्कोमध्ये. सोहनसिंग भकना आणि लाला हरदयाल यांसारखे नेते याचं नेतृत्व करत होते. आणि त्यांचा प्लॅन काय होता माहितीये? त्यांचा मुख्य उद्देश होता की जेव्हा पहिलं महायुद्ध सुरू होईल आणि ब्रिटिश त्यात अडकलेले असतील तेव्हाच भारतात एक मोठा उठाव घडवून आणायचा. आणि यासाठी त्यांनी परदेशात राहणाऱ्या भारतीयांना एकत्र आणण्यासाठी प्रचाराचा जबरदस्त वापर केला. आणि आता ऐका सगळ्यात धाडसी योजनेबद्दल. ती होती झिमरमन योजना. पहिलं महायुद्ध सुरू होतं आणि शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने जर्मनी ब्रिटनच्या विरोधात भारतीय क्रांतिकारकांना मदत करायला तयार झालं. हा एक टॉप सिक्रेट प्लॅन होता. जर्मनीकडून शस्त्र घ्यायची आणि ती भारतातल्या क्रांतिकारकांपर्यंत पोहोचवायची. आणि या अत्यंत धाडसी योजनेचं नेतृत्व कोण करत होतं? तर खुद जतींद्रनाथ मुखर्जी, ज्यांना आपण बाघा जतीन या नावाने ओळखतो. तर या सगळ्या घटनांनंतर या आगीत घडलेल्या दशकाचा नेमका वारसा काय राहिला? एवढा तीव्र, अनेकदा हिंसक ठरलेल्या या संघर्षाचा भारताच्या भविष्यावर नक्की काय परिणाम झाला? आकडेवारी बघितली तर असं दिसेल की यातले बहुतांश म्हणजे जवळजवळ 70% कट ब्रिटिशांनी मोडून काढले. म्हणजे तात्काळ यश फार कमी मिळालं. पण या आकड्यांच्या पलीकडे एक खूप मोठी गोष्ट दडलेली आहे. या प्रत्येक अयशस्वी प्रयत्नाने भविष्यातल्या चळवळींना 100% प्रेरणा दिली. म्हणजे अपयश जरी आलं असलं तरी त्यांचा वैचारिक प्रभाव हा प्रचंड होता. कोणत्याही तात्पुरत्या यशापेक्षा कितीतरी पटीने मोठा. म्हणजे सांगायचा मुद्दा हाच आहे की भलेही अनेक कट उधळले गेले असतील, पण ह्या एका दशकाने एक गोष्ट पक्की केली. त्यांनी सशस्त्र क्रांतीला प्रतिकाराची एक नवीन, एक शक्तिशाली भाषा म्हणून देशासमोर ठेवलं. आणि यानंतर स्वातंत्र्य लढ्याची सगळी समीकरणच कायमची बदलून गेली. म्हणूनच जाता जाता हा एक प्रश्न मागे राहतोच. जरी या दशकातले अनेक प्रयत्न कागदावर अयशस्वी ठरले असले तरी या क्रांतिकारकांच्या त्यागाने आणि बलिदानाने स्वातंत्र्याची किंमत काय असते याची व्याख्याच कायमची बदलून टाकली, नाही का? यावर नक्कीच विचार करायला हवा.